हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? मी आहे डॉक्टर अतिश सोनटक्के. आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिशसोबत. सो आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे युनिट जे आहेत ते कंप्लीट केलेले. सिलेबस नवीन तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला PYQ जास्त मिळत नाही, म्हणून आपण डेपमध्ये युनिटला कवर केलेलं आहे. आता आपल्याला व्हेक्टर म्हणजे पेपर नंबर 4 व्हेक्टर ॲनालिसिस अँड जॉमेट्रीचे क्वेश्चन्स बघायचे. यामध्ये ओल्ड सिलेबस न्यू सिलेबस सेम असल्याने यामध्ये आपले PYQ जे ते कवर होतात. सो कमी क्वेश्चनमध्ये मॅक्सिमम मार्क्स. सिमिलरली डिफरन्शियल इक्वेशनचे व्हिडिओ जर तुम्ही ऑब्झर्व केले सो कमी मेहनतमध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळतात. बट आता तुमची जर हॅबिट असेल फक्त व्हिडिओ बघण्याची तर याने काम नाही होणार. एका साईडला पेन पेपर घ्यावं लागेल, एका साईडला व्हिडिओ बघावं लागेल, पॉज करावं लागेल, नोट्स लिहावं लागतील, क्वेश्चन सोडून पाहावं लागेल, तेव्हा त्याची स्टडी होईल. अजूनही मॅथमॅटिक्सच्या पेपरला भरपूर वेळ आहे. पहिल्या पेपरलाही वेळ आहे, दुसऱ्या पेपरलाही वेळ आहे. कॉम्प्युटरचा जो पहिला पेपर आहे तो 12 तारखेला, म्हणजे ऑलमोस्ट 15 डेज अजून इथून कॉम्प्युटरच्या पेपरलाही आहे. सो भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही जर आतापासूनही व्यवस्थित प्रामाणिक अभ्यास सुरू केला तरी पण डेली जर तुम्ही 4-5 तास अभ्यास केला तरी पण व्यवस्थितपणे पासिंग होऊन जाते. मोर दॅन पासिंग म्हणजे जास्त मार्क्स मिळून जातात. मॅथला तर मी तुम्हाला सपोर्ट करायला इथे तयार करूच राहिलो. सो नो इश्यू. इथे आपला जो तयार होतो आहे जे कंटेंट आहे ते. सो चला यावर आता आणखी वेळ नाही घालूया, आपण सुरू करूया. सो आपला हा जो पेपर आहे हा पेपर आहे आपला व्हेक्टर ॲनालिसिस आणि जॉमेट्रीचा पेपर नंबर 4, ज्याचा आपल्याला युनिट नंबर 1 पाहायचं आहे. स्केलर ट्रिपल, व्हेक्टर ट्रिपल, प्रॉडक्ट ऑफ 4 व्हेक्टर, व्हेक्टर डिफरन्शिएशन, व्हेक्टर इंटिग्रेशन. सो याचा सिलेबस पण इथे तुमच्या समोर आहे. स्केलर व्हेक्टर, प्रॉडक्ट ऑफ 3 व्हेक्टर्स, प्रॉडक्ट ऑफ 4 व्हेक्टर, व्हेक्टर डिफरन्शिएशन, व्हेक्टर इंटिग्रेशन. ओके, लहान लहान एक्झाम्पल आहे. खूप इझी चॅप्टर आहे. कन्सेप्ट जर डोक्यात बसले, एक्झाम्पल सोडवण्याची मेथड एकदा लक्षात आली, या युनिटचे 10 मार्क्स इझिली मिळतात. आणि MCQचे पण 2 मार्क्स खूप सहज मिळतात आपल्याला याच्यामध्ये. एक पॉईंट नोट डाऊन करून द्यायचा आहे. पेपर 1 पेपर 2 सेपरेट पासिंग करावे लागतात, कंबाईन पासिंग होत नाही. 75 मार्क्स एका पेपरला, 75 मार्क्स दुसऱ्या पेपरला. पासिंग सेपरेट करणे आवश्यक आहे. आता मी या व्हिडिओनंतर म्हणजे या युनिटच्या व्हिडिओनंतर एकदा पासिंग स्कीम परत डिफाईन करेल मॅथमॅटिक्स आणि अदर सब्जेक्टची, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. सो चला याचे क्वेश्चन्स आन्सरवर जाऊ. सो पहिले काही बेसिक ज्या डेफिनेशन आहे, ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या बघूया आपण. सगळ्यात पहिले बघू आपण डॉट प्रॉडक्ट और ज्याला म्हणतो आपण स्केलर प्रॉडक्ट. ओके, सो इथे डॉट प्रॉडक्ट जो याच्यासाठी म्हणतात कारण की आपला हा जो प्रॉडक्ट आहे आपण डॉटने दाखवतो, आणि याला स्केलर प्रॉडक्ट याच्यासाठी म्हणतात कारण की याच्यापासून तयार होणारी जी क्वांटिटी असते ती स्केलर क्वांटिटी असते. सो द डॉट और स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स A बार अँड B बार इज डिनोटेड बाय A बार डॉट B बार. डॉट प्रॉडक्ट जो आहे तो A बार डॉट B बारने दाखवतो आपण, आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे A बार डॉट B बार इज इक्वल टू AB कॉस थिटा. थिटा इज अँगल बिटवीन A बार अँड B बार. सो खूप सिम्पलमध्ये फॉर्म्युला आहे आपला जो A बार डॉट B बार इज इक्वल टू AB कॉस थिटा. ए जो आहे तो मॅग्निट्यूड आहे वेक्टर Aचा, B बार जो आहे तो मॅग्निट्यूड आहे वेक्टर Bचा. तुमच्या सर्वांना 12th व्हेक्टर चॅप्टर होतं, तुम्हाला तिथला कन्सेप्ट खूप क्लिअरली माहीत आहे. ज्या क्वांटिटीजला ओनली मॅग्निट्यूड असेल त्यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. ही 12th डेफिनेशन आहे. आपण थोडीशी फिल्टर डेफिनेशन करू. ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आहे पण डिफायनाईट डायरेक्शन नाही आहे, म्हणजे पॉईंट ज्याला डिफायनाईट डायरेक्शन नाही आहे त्याला म्हणू आपण स्केलर्स. जी क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड पण आहे डिफायनाईट डायरेक्शन आहे त्याला म्हणू आपण व्हेक्टर्स. ओके, सो वेक्टरला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. इथे ज्यावेळेस आपण स्केलर तयार करू राहिलो स्केलर प्रॉडक्ट, यामध्ये डायरेक्शन येणार नाही, यामध्ये फक्त मॅग्निट्यूड येईल जो जे स्केलर क्वांटिटी आहे, म्हणून याला आपण स्केलर प्रॉडक्ट म्हणतो. कंपोनंट फॉर्ममध्ये A बार डॉट B बारचा जो फॉर्म्युला आहे तो A बार म्हणजे A1 A2 A3, B बार म्हणजे B1 B2 B3 IJKची कंपोनंट्स. याचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो आहे A बार डॉट B बार इज इक्वल टू A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. सिम्पल फॉर्म्युला आठवून ठेवा डॉट प्रॉडक्टचा. पहिला कंपोनंट प्लस दुसरा कंपोनंट प्लस तिसरा कंपोनंट, डॉट प्रॉडक्टचा फॉर्म्युला. ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन आहे. 2 वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल, A बार आणि B बार जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असतो. 2 वेक्टर परपेंडिक्युलर झाले तर त्यांचा अँगल बनेल 90 डिग्री, कॉस 90 बनतो 0. सो A बार डॉट B बारची व्हॅल्यू बनेल 0. फॉर्म्युला आहे A बार डॉट B बार आर ऑर्थोगोनल इफ अँड ओनली A बार डॉट B बार इक्वल्स टू 0. चला हा झाला डॉट प्रॉडक्ट. पुढचा आहे क्रॉस प्रॉडक्ट और व्हेक्टर प्रॉडक्ट. द क्रॉस और व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ 2 वेक्टर्स A बार क्रॉस B बार इज डिनोटेड बाय A बार क्रॉस B बार. अगोदर आपण डॉट यूज करायचो, आता आपण क्रॉस यूज करतो. त्याला डॉट प्रॉडक्ट म्हणतात, त्याला क्रॉस प्रॉडक्ट म्हणतात. इज इथे लागेल आपल्याला इज अ व्हेक्टर. ही जी क्वांटिटी ही क्वांटिटी व्हेक्टर आहे म्हणजे याला व्हेक्टर प्रॉडक्ट म्हणतो आपण. सच दॅट A बार क्रॉस B बार इज इक्वल टू AB साइन थिटा एन कॅप.
वेअर एन कॅप इज द परपेंडिक्युलर डायरेक्शन टू बोथ ए बार अँड बी बार. ए बार बी बार व्हेक्टरला जी परपेंडिक्युलर डायरेक्शन असेल दोघांना ती डायरेक्शन असते व्हेक्टर ए बार क्रॉस बी बारची. इथे कंपोनंट फॉर्ममध्ये ए बार जर A1 A2 A3 असेल, बी बार जर B1 B2 B3 असेल, सो ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला बनतो IJK A1 A2 A3 B1 B2 B3. सो सिंपल फॉर्ममध्ये आठवण ठेवा. डॉट प्रोडक्ट पहिला कंपोनंट प्लस दुसरा प्लस तिसरा. क्रॉस प्रोडक्ट डिटर्मिनंट पहिला रो IJK, दुसरा ए बारचा रो आणि तिसरा बी बारचा रो. कंडिशन ऑफ पॅरलल व्हेक्टर्स, जसे आपण डॉट प्रोडक्टमध्ये ऑर्थोगोनल व्हेक्टर पाहिले परपेंडिक्युलर, तशी इथे पॅरलल आहे. दोन वेक्टर जर एकमेकांना पॅरलल झाले सो त्यांच्यामध्ये एक तर 0 डिग्री अँगल असेल और 180 डिग्री. साइन 0 0, साइन 180 ऑल्सो 0. सो आपल्याला क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला 0 मिळेल जर दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तर. कारण की आपण दोन वेक्टर जर पॅरलल काढले त्यांच्यामधला जो अँगल असेल तो अँगल 0 मिळतो. सो इफ ए बार अँड बी बार आर पॅरलल, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट 0 मिळेल. युनिट वेक्टर घेतला आता IJK युनिट वेक्टर दाखवतो आपण कॅपने. हे पहा वेक्टर दाखवतो आपण डोक्यावर बारने आणि युनिट वेक्टर दाखवतो आपण त्याच्या डोक्यावर कॅपने. सो युनिट वेक्टर कसा निघतो? युनिट वेक्टर आहे ज्याचा मॅग्निट्यूड 1 आहे. वेक्टर जर का आर बार असेल त्याच्यापासून जर का आपल्याला आर कॅप बनवायचा असेल तर आपण आर बार वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिव्हाइड करू, म्हणजेच आपल्याला काय मिळणार? आर कॅप मिळणार. सो इथे आपला जो IJK युनिट वेक्टर आहे, युनिट वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट बनेल 1 आणि दोन युनिट वेक्टर सेल्फ पॅरलल असणार आहे. पॅरलल म्हणजे 0 डिग्री, कॉस 0 झाला 1. सो मॅग्निट्यूड AB, A I कॅप, B J कॅप, 1 × 1 1. सो I कॅप डॉट I कॅप 1, J कॅप डॉट J कॅप 1, K कॅप डॉट K कॅप 1. पण जर डिस्टिंक्ट घेतले तर दोन युनिट वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. I कॅप J कॅप, अँगल 90, कॉस 90 0. सो I कॅप डॉट J कॅपची व्हॅल्यू 0, J कॅप डॉट K कॅप डॉट I कॅप 0. ओके, सारख्या वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट 1 मिळतो. क्रॉस प्रॉडक्टमध्ये पहा, सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट 1, क्रॉस प्रॉडक्ट 0. सारखे वेक्टर एकमेकांना पॅरलल. साइन 0 डिग्री 0, सो क्रॉस प्रॉडक्ट झाला 0 आणि डॉट प्रॉडक्ट झाला 1. ओके, आणि वेगवेगळ्या वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट कसा बनतो तर हे राईट हँडेड सिस्टीम तयार करतात. IJK, I क्रॉस J K, पहा IJK राईट हँडेड सिस्टीम आहे. I क्रॉस J K, J क्रॉस K I, K क्रॉस I J. जर डायरेक्शन बदलली, जर तुम्ही J क्रॉस I घेतला तर -K बनतो. I क्रॉस J K, J क्रॉस I -K. सो इथे वेक्टर जे ते लिहिलेले आहेत. सिंपल फॉर्म्युले ओरल होऊन जातात. परत काही वेक्टर आहे. आता तुम्ही डॉट प्रॉडक्ट क्रॉस प्रॉडक्ट पाहिले आपण. आता स्केलर ट्रिपल काय पहा. परत सेम स्केलर बनतो. ट्रिपल 3 वेक्टरचा प्रॉडक्ट. सो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ऑफ 3 वेक्टर इज डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. कशाने दाखवणार आपण याला? ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारने. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू डिटर्मिनंट पहिला रो ए बारचा, दुसरा बी बारचा, तिसरा सी बारचा. क्रॉस प्रॉडक्टमध्ये पहिला IJK, दुसरा ए बार, तिसरा बी बार. स्केलर ट्रिपलमध्ये पहिला ए बार, दुसरा बी बार, तिसरा सी बार. सो स्केलर ट्रिपल जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा डिटर्मिनंट आठवायचा. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टलाच आपण बॉक्स प्रॉडक्टमध्ये लिहू शकतो. ए बार, बी बार, सी बार. So scalar triple box product are the name of the same quantity. Scalar triple product a bar dot b bar cross c bar. Box product स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए बार बी बार सी बार. व्हॅल्यू कशी निघेल? डिटर्मिनंट पहिला रो पहिल्या वेक्टरचा, दुसरा रो दुसऱ्या वेक्टरचा, तिसरा रो तिसऱ्या वेक्टरचा. इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे. क्रॉस प्रोडक्ट वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट, क्वांटिटी बनेल वेक्टर आणि ट्रिपल प्रॉडक्ट 3 वेक्टरचा प्रॉडक्ट. सो इथे म्हणतात 2 क्वांटिटीज पहा, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार आणि ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. सो यांना आठवणी ठेवण्याचे सिंपल फॉर्म्युले पहा. इथे 1 2 3 लिहितो, इथे 1 2 3 लिहितो. ओके, सो हा फॉर्म्युला आहे 132 मायनस 123 आणि इथे 132 - 231. आता तुम्ही ऑब्झर्व करा, इथे पहिल्या फॉर्म्युल्याला पहिला वेक्टर एकटा आहे. पहिला वेक्टर एकटा 123. इथे सी बार म्हणजे दुसरा वेक्टर एकटा, दुसरा वेक्टर एकटा 231. 2 नंतर 3 नंतर 1, 1 नंतर 2 नंतर 3. पहिला वेक्टर ओपन 123, दुसरा वेक्टर ओपन 231. सो ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार म्हणजे पहिला वेक्टर ओपन आहे. सो 132 - 123. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार दुसरा वेक्टर ओपन आहे. सो 132 - 231. नंबरमध्ये आठवणीमध्ये ठेवायला फॉर्म्युला आहे ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. ओके, प्रॉडक्ट ऑफ 4 वेक्टर्स, प्रॉडक्ट ऑफ 4 वेक्टरचा फॉर्म्युला आहे ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार. ओके, इज इक्वल टू डिटर्मिनंट ए बार डॉट सी बार, ए बार डॉट डी बार, बी बार डॉट सी बार, बी बार डॉट डी बार.
Differentiation of vector, just first principle of derivative. df bar by dt is equal to limit delta t tends to 0, delta f bar by delta t. So these are the simple formulae which we are going to use inside the unit of the vectors to solve the examples on the vectors. So without wasting the time, let's move on the examples. Okay. So पहिला क्वेश्चन आहे बघा, a bar is equal to b bar is equal to c bar is equal to evaluate a bar dot b bar cross c bar. हा AS सिरीज मध्ये आलेला क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे. चला सॉल्व करूया याला. सोल्युशन मध्ये गिवन वेक्टर लिहू आपण. a bar is equal to t I cap minus 3 j cap plus 2t k cap. b bar वेक्टर आहे आपला जो I cap minus 2 j cap प्लस 2 k cap. c बार वेक्टर आहे आपला जो 3 I cap प्लस t j cap मायनस k cap. कंपोनेंट वाइज लिहिलं तर हा बनेल t कॉमा मायनस 3 कॉमा 2t. याचे कंपोनेंट म्हणजे आय जे केचे कंपोनेंट 1 मायनस 2 2. इथे कंपोनेंट बनेल 3 कॉमा t कॉमा मायनस 1. या टाईपमध्ये आपले कंपोनेंट जे आहेत ते तयार होतील. ए बार बी बार सी बार. सो आपल्याला व्हॅल्यू काढायची ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय सांगितलं तुम्ही, ज्यावेळेस स्केलर ट्रिपल प्रोडक्ट येतो त्याचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट. पहिला रो ए बारचा, दुसरा बी बारचा, तिसरा सी बारचा. कॅल्क्युलेट करू आपण. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू डिटर्मिनंट. पहिला रो ए बारचा आहे इथे टी मायनस 3 ट्वाइस टी. दुसरा जो येतो आहे बी बारचा 1 मायनस 2 2 आणि तिसरा आहे सी बारचा 3 टी मायनस 1. व्हॅल्यू पुट केली. डिटर्मिनंट सॉल्व करता येतो सर्वांना. ओके चला टी टाइम्स सॉल्व करा सोबतच. टी टाइम्स मायनस 2 इंटू मायनस 1 2 मायनस 2t मायनस टाइम्स मायनस 3 मायनस 1 मायनस 6 प्लस 2t टाइम्स t मायनस मायनस प्लस 6 t प्लस 6. इथे पण आहे 2t टाइम्स. सिम्प्लिफाय करू. 2t मायनस 2t स्क्वेअर हा विल मायनस 7 मायनस मायनस प्लस 3 मायनस 21. इथे बनेल प्लस 2t स्क्वेअर प्लस 12t. सो तुम्ही जर ऑब्झर्व केला तर प्लस 2t स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर एकमेकांसोबत कॅन्सल होईल. 2t प्लस 12t झाला 14t मायनस 21. सो आपण कॉमन काढू शकतो 7. 7 जर का कॉमन काढला तर झाला 2t मायनस 3. दिस इज द आन्सर 2t मायनस 3. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. सोल्युशन काय आहे स्केलर. सो इथे काय आपला जो स्केलर 2t मायनस 3 7 टाइम्स. ओके समजेल. इझी क्वेश्चन आहे बघा, किती सोपा क्वेश्चन आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ए बार बी बार सी बार कंपोनेंटमध्ये लिहिले. स्केलर ट्रिपलचा फॉर्म्युला डिटर्मिनंट व्हॅल्यू पुट केली. सोल्युशन घ्या. पूर्ण युनिट तुम्ही ऑब्झर्व करा. एकदम इझी आहे. खूप मोठाले क्वेश्चन नाही आहे. मोजकेच क्वेश्चन आहे. जास्त क्वेश्चन नाही. 20 क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन्स आहे. ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. पहा आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. ए व्ही सिरीजमध्ये 4 मार्क्ससाठी आलेला आहे. चला याला सॉल्व करूया आपण. कंपोनेंट लिहूया. ए बारचे कंपोनेंट आता इथे गिवन नाही आहे, म्हणजेच कंपोनेंट आहे A1 A2 A3. बी बारचे कंपोनेंट आहेत आपल्याजवळ B1 B2 B3. सी बारचे कंपोनेंट आहेत आपल्याजवळ C1 C2 C3. आपला जो आहे ए बार बी बार सी बारचे कंपोनेंट. एक एक क्वांटिटी काढू. पहिले काढू आपण ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. सो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट. पहिला रो एचा A1 A2 A3. दुसरा रो बीचा B1 B2 B3. तिसरा रो सीचा C1 C2 C3. ओके हा झाला. आता आपल्याला तुम्ही ऑब्झर्व करा क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. सो बी बार पहिल्या प्लेसला आले पाहिजे. आपण काय करू पहिल्या आणि दुसऱ्या रोला इंटरचेंज करू. डिटर्मिनंटची प्रॉपर्टी काय आहे, एकदा जर इंटरचेंज केला की एक मायनस साईन जनरेट होतो. सो इथे बनेल आपला जो मायनस. आपण काय केलं R2 आणि R1ला इंटरचेंज केलं. सो इथे येईल आता B1 B2 B3 A1 A2 A3 C1 C2 C3 या फॉर्ममध्ये. ओके एक इंटरचेंज केलं एक मायनस साईन. आता आपण ह्या दोघांना इंटरचेंज करू रो 2 आणि रो 3ला. सो आपला जो राहील मायनस टाइम्स मायनस 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 प्लस मायनस टाइम्स मायनस. पहिला रो बनेल आपला जो आता B1 B2 B3 कारण याला आपण चेंज नाही केलं.
दुसरा जो आहे तो बनेल C1 C2 C3 आणि तिसरा बनेल A1 A2 A3. याला जर ऑब्झर्व करसाल तर हा काय झाला, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा होईल मायनस मायनस प्लस, म्हणजेच इज इक्वल टू तयार झाला आपला जो आता जर व्हॅल्यू पाहिली तर बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार, बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार, आणि लेफ्ट हँड साईड किती आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, तर ही झाली आपली एक टाईप. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए बार बी बार सी बार पासून सी बार ए बार बी बार पण बनतो. आता फाइंड करू, परत घेऊ आपण आता ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू डिटर्मिनंट पहिला रो ए बारचा A1 A2 A3, दुसरा रो बी बारचा B1 B2 B3, तिसरा रो सी बारचा C1 C2 C3. आता आपण काय करूया, रो 1 आणि रो 3ला इंटरचेंज करू, कारण आपल्याला पाहिजे सी बार पहिल्या प्लेसला. सो डिटर्मिनंट बनेल मायनस टाइम्स पहिला रो बनेल आता C1 C2 C3, दुसरा आहे B1 B2 B3, तिसरा बनेल A1 A2 A3 मायनस. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड रोला इंटरचेंज करायचं. सो परत काय बनेल इथे आपला जो मायनस टाइम्स मायनस, दुसऱ्या इंटरचेंजला परत एक मायनस, पहिला रो जसा आहे तसा C1 C2 C3, दुसरा रो A1 A2 A3 आणि तिसरा रो राहील B1 B2 B3. सो तुम्ही ऑब्झर्व केलं तर होईल मायनस मायनस प्लस, पहिला रो आहे सी बार डॉट, दुसरा रो आहे ए बार क्रॉस, तिसरा रो आहे बी बार, आणि लेफ्ट हँड साईड आहे आपला जो ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. इथे म्हणू आपण फ्रॉम इक्वेशन्स 1 अँड 2 दोघांना कंबाईन केलं तर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. ओके, सो बघा डिटर्मिनंटची एक सिंपल प्रॉपर्टी वापरली आपण आणि आपलं सोल्युशन जे आहे ते कंप्लीट केलं. बघा पहिला क्वेश्चन इझी होता आणि दुसरा क्वेश्चन इझी आहे, दोन्ही एक्झाममध्ये आलेले. ओके, थर्ड क्वेश्चन लिटिल लेंदी, एक स्टेप कॅल्क्युलेशनची आली की याचं सोल्युशन बनलं. 80 सिरीजमध्ये आलेला क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे सोल्युशनमध्ये. ओके, एलिमेंट ए बार बी बार सी बार. सो कॉम्पोनंट लिहू आपण. ए बार आहेत आपला जो A1 A2 A3, बी बार आहे B1 B2 B3 आणि सी बार आहे C1 C2 C3. एल बार आहे L1 L2 L3, एम बार आहे M1 M2 M3 आणि एन बार आहे N1 N2 N3. N1 N2 N3 या फॉर्ममध्ये. सो आपण ज्याचं सोल्युशन काढायचं आहे त्याला लिहू आपण. बॉक्स प्रोडक्ट एल बार एम बार एन बार इंटू बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केली, ह्याचा डिटर्मिनंट बनेल L1 L2 L3, M1 M2 M3, N1 N2 N3 मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट A1 A2 A3, B1 B2 B3, C1 C2 C3 या फॉर्ममध्ये झाले डिटर्मिनंट. आता मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे का? मॅट्रिक्समध्ये आपण रोने मल्टिप्लाय करतो कॉलमला, एकाच वेने आपल्याला मल्टिप्लाय करता येतो. पण डिटर्मिनंटला आपल्याला आपण रोने रोला मल्टिप्लाय करू शकतो, रोने कॉलमला, कॉलमने रोला आणि कॉलमने कॉलमला. 4 वेजने आपण याचे सोल्युशन काढू शकतो ज्यावेळेस आपण डिटर्मिनंटला सॉल्व्ह करतो. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन एकाच वेने. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला पहिल्या ठिकाणी एल आणि ए पाहिजे. सो आपण मॅट्रिक्ससारखं मल्टिप्लाय करू, रोने मल्टिप्लाय करू, रोने मल्टिप्लाय करू रोजला, म्हणजे आपल्याला एल आणि ए एका वेळेला मिळेल. सो चला डिटर्मिनंटचं एक्सपान्शन तुमच्या सर्वांना येतच असेल. ऑब्झर्व करा, चला इथे मिळेल L1 A1 प्लस L2 A2 प्लस L3 A3. आता सेकंड रोने फर्स्टला मल्टिप्लाय केलं, फर्स्ट रोने पहिले आपण फर्स्ट रोला मल्टिप्लाय केलं, आता फर्स्ट रोने सेकंड रोला मल्टिप्लाय करू. L1 B1 प्लस L2 B2 प्लस L3 B3. आता मल्टिप्लाय करू आपण फर्स्ट रोने थर्ड रोला.
L1C1 प्लस L2C2 प्लस L3C3 मल्टिप्लाय केलं. आता मल्टिप्लाय करू आपण सेकंड रोने फर्स्ट रोला. M1A1 प्लस M2A2 प्लस M3A3. इथे बनेल आपला जो M1B1 प्लस M2B2 प्लस M3B3. इथे बनेल आपला जो M1C1 प्लस M2C2 प्लस M3C3. आता थर्ड रोने फर्स्ट रोला सेकंड रोला थर्ड रोला मल्टिप्लाय केलं. सो इथे बनेल N1A1 प्लस N2A2 प्लस N3A3. N1B1 प्लस N2B2 प्लस N3B3. N1C1 प्लस N2C2 प्लस N3C3 मल्टिप्लाय केले. सो आता तुम्ही प्रत्येक ब्रॅकेटला जर ऑब्झर्व केलं, प्रत्येक एका एलिमेंटला L1A1 प्लस L2A2 प्लस L3A3 मी काय शिकवलं, डॉट प्रॉडक्ट म्हणजे काय, पहिला कंपोनंट, दुसरा तिसरा. सो याला कंपोनंट वाईज लिहिता येईल आपल्याला. सो आपण याला लिहू इज इक्वल टू, पहिल्या रोमध्ये लिहू शकतो आपण L1 L2 L3 A1 A2 A3. मधला एलिमेंट बनेल L1 L2 L3 B1 B2 B3. लास्टवाला बनेल L1 L2 L3 C1 C2 C3. या फॉर्म्समध्ये मधला एलिमेंट बनेल आता M1 M2 M3 A1 A2 A3 M1 M2 M3 B1 B2 B3. तीसरा बनेल M1 M2 M3 C1 C2 C3. लास्ट वन बनेल आता N1 N2 N3 A1 A2 A3 N1 N2 N3 B1 B2 B3 N1 N2 N3 C1 C2 C3. या फॉर्म्समध्ये बनेल आपला जो इथे आपण डिटरमिनंटला क्लोज करू शकतो या फॉर्म्समध्ये. ओके. सो हा जो आहे हा काय झाला आपला जो डॉट प्रॉडक्ट. पहिला एलिमेंट काय होईल L बार डॉट A बार. इथे लिहिलेलेच आहे आपण त्याचे कंपोनंट्स L बार डॉट A बार, L बार डॉट B बार, L बार डॉट C बार, M बार डॉट A बार, M बार डॉट B बार, M बार डॉट C बार, N बार डॉट A बार, N बार डॉट B बार, N बार डॉट C बार. ओके. सो बघा ओरलीच निघतात. कंपोनंट लिहिले, डिटर्मिनंट लिहिले, डिटर्मिनंटचे प्रॉडक्ट घेतले, रोने मल्टिप्लाय केलं रोजला, त्यांना सेपरेट केले डॉट प्रॉडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि करस्पॉन्डिंग नेम लिहिले L1 L2 L3 L बार, A1 A2 A3 A बार. ठीक आहे, सेम फॉर्ममध्ये. हे झालं आपलं सोल्युशन. ओके. ऑल 3 क्वेश्चन ओरल इझी. 2 वेळा व्हिडिओ पहा, पूर्ण पाठ होऊन जातो हा क्वेश्चन. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके. सो इथे पहा आपला जो आता क्वेश्चन आहे आपला जो वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचा A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट C बार इंटू B बार मायनस A बार डॉट B बार इंटू C बार. आता या क्वेश्चनला ट्रिकी आहे. हा क्वेश्चन पण ASAT मध्ये आलेला आहे आपला जो. याला आपल्याला सोडवताना आता लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू काढावं लागेल, राईट हँड साईडची व्हॅल्यू काढावं लागेल. दोघांची व्हॅल्यू इक्वेट करते का आपण ते चेक करू. ओके. सिंपल आपला जो आता वेक्टर ट्रिपलचा फॉर्म्युला सध्या नाही आपण तयार करू सोल्युशनमध्ये. चला कंपोनंट लिहू आपण. A बार आहे A1 A2 A3, B बार आहे B1 B2 B3, C बार आहे C1 C2 C3. पहिले कॅल्क्युलेट करू आपण. A बार क्रॉस B बार क्रॉस C बार व्हॅल्यू पुट करतो. A बार A1 A2 A3 क्रॉस B बार म्हणजेच B1 B2 B3 क्रॉस C1 C2 C3 या फॉर्म्समध्ये इज इक्वल टू A1 A2 A3 क्रॉस प्रॉडक्टचा फॉर्म्युला डिटर्मिनंट पहिला रो I कॅप J कॅप K कॅप, दुसरा रो B1 B2 B3, तिसरा रो C1 C2 C3 या फॉर्म्समध्ये. सिम्प्लिफाय करू यांना. A1
A2 A3 क्रॉस I कॅप टाइम्स B2 C3 मायनस B3 C2. सर्वांना येतो ना B2 C3 मायनस B3 C2 फॉर्ममध्ये. त्यानंतर मिळेल आपल्याला मायनस जे कॅप टाइम्स B1 C3 मायनस B3 C1 प्लस के कॅप टाइम्स B1 C2 मायनस B2 C1. आता मायनस जे कॅप आहे, मायनस जे कॅपचा प्लस जे कॅप करू आणि यांना कंपोनंटमध्ये लिहू परत. A1 A2 A3 क्रॉस पहिला कंपोनंट मिळेल आपल्याला B2 C3 मायनस B3 C2 कॉमा दुसरा जर मायनसचा प्लस केला तर B3 C1 मायनस B1 C3 आणि तिसरा मिळेल आपल्याला B1 C2 मायनस B2 C1 या फॉर्ममध्ये. परत दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करू याला. इज इक्वल टू पहिला रो जो आहे तो आहे आय कॅप जे कॅप के कॅप. दुसरा रो जो आहे तो आहे A1 A2 A3 A1 A2 A3 आणि तिसरा रो जो आहे तो आहे B2 C3 मायनस B3 C2 मधला जो आहे B3 C1 मायनस B1 C3 इथे मिळेल B1 C2 मायनस B2 C1 या फॉर्म्समध्ये. इज इक्वल टू चला सिम्प्लिफाय करू. आय कॅप टाइम्स A2 इंटू B1 C2 मायनस B2 C1 मायनस A3 इंटू B3 C1 मायनस B1 C3 मायनस जे कॅप टाइम्स A1 B1 C A1 टाइम्स B1 C2 मायनस B2 C1 मायनस A3 टाइम्स B2 C3 मायनस B3 C2 प्लस के कॅप टाइम्स A1 B3 C1 मायनस B1 C3 मायनस A2 B2 C3 मायनस B3 C2. ओके, सो आपण डिटर्मिनंटचं एक्सपान्शन लिहिलं. ओके, आता हे आय जे केचे कंपोनंट पण लिहिता येतील किंवा आय जे केमध्येही ठेवता येईल. सो आपण यांना आय जे केमध्येच ठेवूया. हा बनेल आय कॅप टाइम्स A2 B1 C2. अदरवाईज आपण असंही केलं तर चालतं किंवा सिम्प्लिफाय करून ठेवू मायनस A2 B2 C1 मायनस A3 B3 C1 मायनस मायनस प्लस A3 B1 C3 म्हणजे नंतर कंपोनंट चेक करताना सोपं जातं. हा होईल मायनस मायनस प्लस. मला प्लस जे कॅप करायचे त्या कारणाने दुसऱ्या ब्रॅकेट प्लस होईल, पहिला ब्रॅकेट मायनस होईल. हा बनेल A3 B2 C3 प्लस A3 B3 C2 मायनस A1 B1 C2 मायनस हा होईल मायनस 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 म्हणजे हा जो आहे हा कंपोनंट आपल्याला इथे मिळेल मायनस. हा मिळाला आपल्याला 3 वेळा मायनस. हा काय मिळाला तर पहिला मायनस आणि दुसरा जो आहे तो मायनस मायनस प्लस म्हणजे A1 B2 C1. तिसरा मिळेल प्लस के कॅप टाइम्स A1 B3 C1 मायनस A1 B1 C3 मायनस A2 B2 C3 मायनस मायनस प्लस A2 B3 C2. ओके, सो ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशाची तयार झाली A बार क्रॉस B बार क्रॉस C बारची. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. लेफ्ट हँड साईड सॉल्व केली. आता आपल्याला याची राईट हँड साईड सॉल्व करायची. सो याची राईट हँड साईड सॉल्व करू आपण. A बार डॉट C बार इंटू B बार मायनस A बार डॉट B बार इंटू C बार. व्हॅल्यू पुट केली इज इक्वल टू A बार A1 A2 A3 डॉट C बार C1 C2 C3 ब्रॅकेटच्या बाहेर B बार B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप लिनियर फॉर्ममध्ये मायनस A1 A2 A3 डॉट B1 B2 B3 इंटू C1 I कॅप प्लस C2 J कॅप प्लस C3 K कॅप.
या फॉर्ममध्ये लिहिले. ओके, सो पहिले डॉट प्रॉडक्ट घेऊ आपण. डॉट प्रॉडक्ट म्हणजे पहिला कंपोनंट प्लस दुसरा प्लस तिसरा. सो हा होईल A1C1, लिहू आपण A1C1 प्लस A2C2 प्लस A3C3 मल्टिप्लाइड बाय B1I कैप प्लस B2J कैप प्लस B3K कैप माइनस A1B1 प्लस A2B2 प्लस A3B3 इंटू C1I कैप प्लस C2J कैप प्लस C3K कैप. ओके, आता 2 ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन करू सरळ वेगळ्या कलरच्या इंकने लिहितो आता या स्टेपला. 2 ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन A1 B1 C1 I कैप प्लस A1 B2 C1 J कैप प्लस A1 B3 C1 K कैप. पहिल्या टर्मने मल्टिप्लाय केला प्लस A2 B1 C2 I कैप प्लस A2 B2 C2 J कैप प्लस A2 B3 C2 K कैप प्लस तिसऱ्या रोने मल्टिप्लाय केला आता A3 B1 C3 I कैप प्लस A3 B2 C3 J कैप प्लस A3 B3 C3 K कैप. सो मी काय केलं, ब्लॅक कलरने ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लायकेशन केलं. एका ब्रॅकेटमध्ये 3 एका ब्रॅकेटमध्ये 3 टोटल मल्टिप्लाय केलं की 9 टर्म्स. आता दुसऱ्या ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन्स घेऊ आपण. प्रत्येक टर्म मायनस बनेल. मायनस A1 B1 C1 I कैप माइनस A1 B1 C2 J कैप माइनस A1 B1 C3 K कैप माइनस A2 B2 C1 I कैप माइनस A2 B2 C2 J कैप माइनस A2 B2 C3 K कैप माइनस A3 B3 C1 I कैप माइनस A3 B3 C2 J कैप माइनस A3 B3 C3 K कैप. ओके, सो मल्टिप्लाय केलं. आता आपण चेक करूया. प्लस A1 B1 C1 मायनस A1 B1 C1 कॅन्सल. त्यानंतर A2 B2 C2 मायनस A2 B2 C2 कॅन्सल. A3 B3 C3 मायनस A3 B3 C3 जे ते एकमेकांसोबत कॅन्सल होतात. आता तुम्ही जर ऑब्झर्व करसाल तर पहा आय कॅपचे किती टर्म आहे. पहा आय कॅपच्या टर्म्स इथे आहेत 2 टर्म्स आणि आय कॅपचे इथे टर्म्स आहेत 2 टर्म्स. म्हणजे टोटल किती टर्म्स झाल्या, आय कॅपच्या 4, सिमिलरली जे कॅपच्या 4, के कॅपच्या 4. चला एका ब्रॅकेटमध्ये आय कॅपच्या टर्म्स घेऊन टाकू आपण. आता आय कॅपच्या टर्म A2 B1 C2 प्लस A3 B1 C3 माइनस A2 B2 C1 माइनस A3 B3 C1 ब्रॅकेटच्या बाहेर आय कॅप. जर तुम्ही व्यवस्थित लिहिले नाही एका खाली एक टर्म सो चुकतही नाही आणि मिस्टेकही होत नाही. म्हणजे मिस्टेक होत नाही आणि मिस पण होत नाहीत. सर्व टर्म मिळतात. प्लस जे कॅप. ओके, हे जे आहेत ह्या कशाचे आहे आपला जो आय कॅपच्या टर्म्स. आता प्लस जे कॅपचे टर्म्स पाहू आपण. पहिली A1 B2 C1 त्याच्याखाली A3 B2 C3 प्लस A3 B2 C3 आणि त्याच्यानंतर मायनस A1 B1 C2 मायनस A1 B1 C2 मायनस A3 B3 C2 प्लस के कॅपच्या टर्म ज्या आहेत त्या के कॅपच्या टर्म्स मिळतील आपल्याला. आता A1 B3 C1 प्लस A2 B3 C2 माइनस A1 B1 C3 माइनस A2 B2 C3. ओके, आय जे के. सो याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऑब्झर्व केलं तर सर्व टर्म सेम मिळतात. 2 प्लस 2 मायनस. ओके, सो तुम्ही कम्पेअर करून घ्या. एक्झॅक्टली इक्वेशन जे आहेत ते सेम आहे. यावरून म्हणू आपण फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 फॉर्म्युला बनेल A बार क्रॉस B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट C बार इंटू B बार मायनस A बार डॉट B बार इंटू C बार. हे झालं सोल्युशन.
सो एक्झाम्पल हा तर थिरम झाला. लेफ्ट हँड साईड फाईंड केली क्रॉस प्रॉडक्टचा म्हणजे डिटरमिनंटचा फॉर्म्युला, राईट साईड डॉट प्रॉडक्टच्या फॉर्म्युल्याने फाईंड केली, दोघांची व्हॅल्यू जी येते सेम मिळते. आता आठवणीत ठेवा 1 2 3 ABCला जर 1 2 3 म्हटलं, पहिला वेक्टर ओपन आहे म्हणून 123 हा बनेल 132 मायनस 123. हे पहा 1 C म्हणजे 3 B म्हणजे 2 मायनस 123 132 मायनस 123. इझी आठवणीत ठेवणे. दुसरा वेक्टर ओपन असेल तर 231, पहिला वेक्टर ओपन असेल तर 123. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हे पहा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार आणि सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार आर कोप्लेनर आहे. AW मध्ये आला. कोप्लेनरचा अर्थ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 मिळाला पाहिजे या 3 वेक्टरचा. पण प्रत्येक एक वेक्टर हा क्रॉस प्रोडक्ट आहे, आठवणीमध्ये ठेवा. प्रत्येक वेक्टर क्रॉस प्रोडक्ट आहे आणि याचा जो आहे तो बॉक्स प्रोडक्ट म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जो आहे तो किती दाखवायचा आपल्याला 0 दाखवायचा आहे. ओके, चला लेंदी क्वेश्चन आहे बट इझिली सॉल्व्ह होतो सोल्युशनमध्ये. आत्ताच आपण वेक्टर ट्रिपलचा फॉर्म्युला वापरला. प्रत्येकामध्ये पहिला वेक्टर ओपन आहे 132 मायनस 123. चला प्रत्येकाला एक्सपांड करू. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू 132 ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस 123 ए बार डॉट बी बार इंटू सी बार, कारण पहिला वेक्टर ओपन आहे. त्यानंतर बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार, परत 132 मीन्स बी बार डॉट ए बार इंटू सी बार मायनस 123 बी बार डॉट सी बार इंटू ए बार. पुढचा आहे सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 132 सी बार डॉट बी बार इंटू ए बार मायनस 123 सी बार डॉट ए बार इंटू बी बार. ओके, हे झाले व्हेक्टर्स. सो आता यांचा आपण बॉक्स प्रोडक्ट काढू म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढूया. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार, सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू. सो आता काही जणांना असं वाटेल की आपण आता बॉक्स प्रोडक्ट घेतला म्हणजे स्केलर ट्रिपल घेतला म्हणजे आपण डिटर्मिनंट यूज करू. पॉईंट नोट आउट, वी यूज डिटर्मिनंट इफ अँड ओनली इफ इन द इक्वेशन आय कॅप जे कॅप टर्म्स आर अवेलेबल. If there is no term of I cap, J cap, K cap, we can solve by multiplying dot or cross. याच्यामध्ये कुठेच आय जे के नाही आहे, सो आपण डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करणार नाही आहोत. त्याच्यामध्ये आपण सरळ सरळ व्हॅल्यू टाकू, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्टची व्हॅल्यू यूज करू आणि काही प्रॉपर्टीज यूज करू. व्हॅल्यू पुट करू आता. ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. फर्स्ट फंक्शन डॉट, सेकंड फंक्शन बी बार क्रॉस सी बारचा बी बार डॉट ए बार इंटू सी बार मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार क्रॉस, तिसरी व्हॅल्यू आहे सी बार डॉट बी बार इंटू ए बार मायनस सी बार डॉट ए बार इंटू बी बार. ठीक आहे, पहिला वेक्टर डॉट, दुसरा वेक्टर क्रॉस, तिसरा वेक्टर. सो सध्याला पहिला वेक्टर तर जसाच्या तसाच ठेवूया आपण. याला वेगळ्या कलरने लिहितो मुद्दाम याला, या स्टेपला डिफरन्स दिसायसाठी. ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार डॉट. आता दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. डॉट आणि क्रॉस हा व्हेक्टर्सचा निघतो. डॉट प्रोडक्ट घेतला की स्केलर बनेल, पण डॉट प्रोडक्ट निघेल व्हेक्टर्सचा. सिमिलरली क्रॉस प्रोडक्टसुद्धा निघेल व्हेक्टर्सचा. सो ह्या ब्रॅकेटला तर चेंज नाही करायचं, कारण ब्रॅकेटमध्ये डॉट म्हणजे स्केलर, सो ब्रॅकेटला चेंज नाही करायचं. जे सिंगल वेक्टर आहेत त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. सो इथे पहा आपण बी बार डॉट ए बार हा ब्रॅकेट जसाच्या तसा बी बार डॉट ए बार इंटू सी बार डॉट बी बार हा जसाच्या तसा क्रॉस प्रोडक्ट कुणाचा निघेल सी बार क्रॉस ए बारचा. पहिल्याने पहिल्याला मायनस, पहिला दुसरा म्हणजेच बी बार डॉट ए बार इंटू सी बार डॉट ए बार, हे पहा प्लस मायनस मायनस बी बार डॉट ए बार सी बार डॉट ए बार सी बार क्रॉस बी बार, सी बार क्रॉस बी बार. आता दुसऱ्याने पहिल्याला मल्टिप्लाय केलं की मायनस बी बार डॉट सी बार डॉट बी बार ए बार क्रॉस ए बार, आणि चौथा आहे मायनस मायनस प्लस बी बार डॉट सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. ओके, सो कंपोनंट वाईज प्रोडक्ट घेतला. तर याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तिथे ए बार क्रॉस ए बार आहे. सारख्या वेक्टर एकमेकांना पॅरलल असतात
त्यांचा अँगल 0 असतो, साइन 0 0 बनतो, म्हणजेच क्रॉस प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे ती 0 बनते. सो एक वेक्टर ते यामधला निघून जातो. राहिलेले आपण व्यवस्थित लिहून घेऊ. इज इक्वल टू पहिला वेक्टर जो येतो आहे ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार. पहिल्या ब्रॅकेटमध्ये डॉट, दुसऱ्या ब्रॅकेटमधला पहिला वेक्टर आहे बी बार डॉट ए बार सी बार डॉट बी बार इंटू सी बार क्रॉस ए बार. दूसरा वेक्टर है माइनस बी बार डॉट ए बार सी बार डॉट ए बार सी बार क्रॉस बी बार. तीसरा वेक्टर है प्लस बी बार डॉट सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. या फॉर्म्समध्ये चला परत डॉट प्रॉडक्ट एका ब्रॅकेटमध्ये 2 एका ब्रॅकेटमध्ये 3 प्रॉडक्ट घेतला की टोटल 6 टर्म्स घ्यायच्या. ब्रॅकेटला चेंज करायचं नाही, ते अनटच जशीच्या तशी ठेवायचे. सिंगल वेक्टरचे क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचे क्रॉस प्रॉडक्टच्या ब्रॅकेटसोबत. ओके चला याला सॉल्व करू आपण. आता पहिल्या वेक्टरने मल्टिप्लाय करू तिघांना आपण. ब्रॅकेट राहील ए बार डॉट सी बार बी बार डॉट ए बार सी बार डॉट बी बार आणि इथे प्रॉडक्ट घेणार कोणाचा आपण बी बारचा कोणासोबत सी बार क्रॉस ए बार सोबत. बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. पहिली टर्म पहिल्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं की मायनस ए बार डॉट सी बार बी बार डॉट ए बार सी बार डॉट ए बार बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार क्रॉस बी बार सी बार क्रॉस बी बार. आता पहिला तिसरा प्लस ए बार डॉट सी बार बी बार डॉट सी बार डॉट ए बार इंटू किती मिळेल इथे आपल्याला बी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. पहिल्या टर्मने मल्टिप्लाय केला. आता दुसऱ्या टर्मने मल्टिप्लाय करू आपण. पहिला आहे मायनस ए बार डॉट बी बार डॉट ए बार सी बार डॉट बी बार सी बार क्रॉस सी बार एक्चुअली डॉट सी बार डॉट सी बार क्रॉस ए बार माइनस माइनस प्लस ए बार डॉट बी बार डॉट ए बार सी बार डॉट सी बार क्रॉस बी बार आणि शेवटचा माइनस प्लस माइनस ए बार डॉट बी बार त्यानंतर बी बार डॉट सी बार डॉट ए बार सी बार डॉट ए बार क्रॉस बी बार. या फॉर्म्समध्ये. ओके सो 2 ब्रॅकेटचे प्रॉडक्ट घेतले. व्हेक्टरमध्येच क्रॉस प्रॉडक्ट घेतलं फक्त. आता आपण ऑब्झर्व कराय पहा इथे बी बार क्रॉस सी बार क्रॉस बी बार हे पहा 2 वेक्टर जे ते सेम. इथे नाही आहे. इथे पण बी बार डॉट ए बार क्रॉस बी बारमध्ये 2 वेक्टर आहे सेम. इथेही सी बार सेम. सी बार स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजे डिटर्मिनंटचे 2 रो सारखे झाले की व्हॅल्यू बनते 0. याचा अर्थ स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमधले जर 2 वेक्टर सेम येतील तर व्हॅल्यू होईल 0. सो टोटल 4 टर्म्स होतात 0. 2 टर्म्स राहतात. चला राहिलेल्या टर्म्स लिहून घेऊ आपण. इज इक्वल टू पहिली टर्म राहते आपल्याजवळ ए बार डॉट सी बार बी बार डॉट ए बार सी बार डॉट बी बार आणि बी सी ए म्हणजे ब्रॅकेट झाला बॉक्स प्रॉडक्ट बी बार सी बार ए बार. मधल्या ज्या 4 टर्म्स आहेत त्या आहे 0 आणि शेवटची टर्म राहिली मायनस ए बार डॉट बी बार डॉट सी बार डॉट ए बार बॉक्स प्रॉडक्ट सी बार ए बार बी बार या फॉर्म्समध्ये. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं ते पहा ए बार डॉट सी बार डॉट ए बार कॉमन निघेल ए बार डॉट सी बार बी बार डॉट ए बार डॉट बी बार म्हणजे बी बार डॉट ए बार सी बार डॉट बी बार आणि बी बार डॉट सी बार म्हणजे सी बार डॉट बी बार. स्केलर प्रॉडक्टमध्ये आपण मागे पुढे लिहू शकतो. यांना कॉमन काढलं आपण. ओके सो आता ह्या ब्रॅकेटमधल्या ज्या टर्म्स आहेत हा आहे बॉक्स प्रॉडक्ट. याच्यामध्ये आपण जर एक चेंज केला आणि आपण याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंडला जर का चेंज केलं तर हा होईल मायनस सी बार बी बार ए बार. सिमिलरली यामध्ये आपण हा ऑलरेडी मायनस आहे याच्यामध्ये जर एक चेंज केला तर प्लस
आपण काय करू इथे सेकंड आणि थर्डला जर चेंज केलं तर आपण होईल सी बार बी बार ए बार. सो ह्या दोघांचे जे बॉक्स प्रोडक्टची सबट्रॅक्शन जी ती होईल 0, म्हणजे टोटल टर्म इज इक्वल टू 0. सो तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे हा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज इक्वल टू 0 मिळतो. यावरून म्हणू शकतो आपण देअरफोर जसं क्वेश्चनमध्ये तसं ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, बी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार, सी बार क्रॉस ए बार क्रॉस बी बार आर काय मिळतील आपल्याला कोप्लेनर, कारण की स्केलर ट्रिपल काय मिळतो 0. इझी क्वेश्चन आहे पण लेंदी क्वेश्चन. क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट आठवण ठेवायचे. डॉट प्रोडक्टच्या ब्रॅकेटला टच करायचा नाही कारण की त्याची व्हॅल्यू स्केलर झाली. डॉट आणि क्रॉस व्हेक्टरचे निघतात. सो सिंगल व्हेक्टर्सला क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्टमध्ये यूज करायचं, क्रॉस प्रोडक्टच्या व्हेक्टरला यूज करायचं. याला व्यवस्थित पेजेसवर लिहावं लागेल. कधी कधी 2-2 वेळा सॉल्व करूनही स्टेप लिहिताना चुकतात. कॉन्सन्ट्रेशनने लिहिलं नाही तर चुकतात. आता मी 1 फ्लोमध्ये सॉल्व केलं कारण मी विथ कॉन्सन्ट्रेशन सॉल्व करून राहिलो. सो मला याचे सोल्युशन इझिली मिळतात. सो क्वेश्चन इझी व्यवस्थित लक्षपूर्वक जर सॉल्व केलं की व्हॅल्यू आपल्याला त्याची मिळते. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इक्वल टू 0 आला पाहिजे. आय जे के असेल तर डिटरमिनंट, आय जे के नसेल तर सरळ सरळ सॉल्व करून घ्यायचा हा क्वेश्चन. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. परत प्रूव्ह करायचं आय कॅप क्रॉस ए कॅप क्रॉस आय कॅप प्लस जे कॅप क्रॉस ए कॅप क्रॉस जे कॅप प्लस के कॅप क्रॉस ए कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू ट्वाईस ए बार. 3 वेळा एक्झाममध्ये आलेला आहे. ए आर ए यू ए एक्स 3 मार्क्स. इझी क्वेश्चन आहे. सोल्युशनमध्ये चला लेफ्ट हँड साईड लिहू आपण. आय कॅप क्रॉस ए बार क्रॉस आय कॅप प्लस जे कॅप क्रॉस ए बार क्रॉस जे कॅप प्लस के कॅप क्रॉस ए बार क्रॉस के कॅप इज इक्वल टू आपला जो ए बारचे कंपोनंट आहे A1 A2 A3 त्या व्हॅल्यू टाकू आपण याच्यामध्ये. सो आपण याला पहिला वेक्टर ओपन आहे 132 मायनस 123चा फॉर्म्युला वापरू. 132 आय कॅप डॉट आय कॅप इंटू ए बार मायनस 123 आय कॅप डॉट ए बार इंटू आय कॅप. पहिला ब्रॅकेट तयार झाला प्लस 132 मायनस 123 132 जे कॅप डॉट जे कॅप इंटू ए बार मायनस 123 जे कॅप डॉट ए बार ब्रॅकेटच्या बाहेर जे कॅप प्लस तिसरा ब्रॅकेट बनेल के कॅप डॉट के कॅप इंटू ए बार मायनस के कॅप डॉट ए बार ब्रॅकेटच्या बाहेर के कॅप. ओके. सो आपण सॉल्व केलं. सारख्या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट किती मिळतो 1 मिळतो. आय कॅप डॉट आय कॅप अँगल झाला 0, डॉट म्हणजे कॉस 0 1 मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट आय कॅपचा मॅग्निट्यूड 1 जे आय कॅपचा मॅग्निट्यूड 1 आय कॅप डॉट आय कॅप 1.1 म्हणजेच 1. सो इथे म्हणेल आपला जो इज इक्वल टू 1 इंटू ए बार मायनस इथे सॉल्व करावं लागेल आय कॅप डॉट A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. ए बारची व्हॅल्यू टाकली आणि ब्रॅकेट ह्या ब्रॅकेटच्या बाहेर किती आहे आपल्याजवळ आय डॉट म्हणजेच इंटू आय कॅप प्लस ते म्हणेल 1 डॉट ए बार जे कॅप डॉट जे कॅप 1 झाला. सो 1 डॉट ए बार मायनस जे कॅप डॉट A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप ब्रॅकेटच्या बाहेर जे कॅप प्लस इथे मिळेल आपल्याला प्लस 1 ए बार मायनस के कॅप डॉट A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप ब्रॅकेटच्या बाहेर के कॅप. ओके इज इक्वल टू. सो हा झाला ए बार मायनस. आता एक आठवणीमध्ये घ्या आय डॉट आय 1 होतो पण आय डॉट जे 0 होतो आय डॉट के 0 होतो. आता मी जर या आयने या आय सोबत घेतला तर 1 बनेल. आय डॉट जे 0 आय डॉट के 0. सो काय मिळेल आय डॉट आय 1 म्हणजे A1. सो A1 आय कॅप इथे मिळेल आपल्याला मायनस A1 आय कॅप परत प्लस ए बार मायनस सिमिलरली काय मिळेल A2 जे कॅप प्लस ए बार मायनस A3 के कॅप. या फॉर्ममध्ये ए बार ए बार ए बार 3 ए बार मायनस कॉमन काढला तर A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. सो हा बनेल आपला जो 3 ए बार मायनस ए बार
म्हणजेच इज इक्वल टू ट्वाईस ए बार. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं की राईट हँड साईड जी आहे ती किती आहे याची ट्वाईस ए बार. तर 3 वेळा एक्झाममध्ये आला, 3 मार्क्सचा क्वेश्चन, खूप इझी आहे. पहिला वेक्टर ओपन आहे, 132 मायनस 123चा फॉर्म्युला वापरला की सोल्युशन निघतो याचा. ओके, चलो लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता इथे नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन आहे. AU AX 4 मार्क्ससाठी 2 पार्टमध्ये याला प्रूव्ह करायचं आहे आपल्याला सोल्युशनमध्ये. ओके, सो काय दाखवायचं आहे, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज ए बार क्रॉस सी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 मिळतो. ओके, सो चला आपण याच्यामध्ये पहिले व्हॅल्यूज काढून घेऊ ह्यांचे प्रोडक्ट्सचे. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, पहिला वेक्टर ओपन आहे 123 वाला फॉर्म्युला, 132 ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस 123 ए बार डॉट बी बार इंटू सी बार. नंतरचा आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. सो दुसरा वेक्टर ओपन आहे 231, 132 म्हणजे ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस 231 बी बार डॉट सी बार इंटू ए बार. तसंच काढायचं आहे ए बार क्रॉस सी बार क्रॉस बी बार इज इक्वल टू 132 ए बार डॉट बी बार इंटू सी बार मायनस दुसरा वेक्टर ओपन आहे 231 सी बार डॉट बी बार इंटू ए बार. या फॉर्म्समध्ये बनेल आपल्याला. ओके, सो याला नेसेसरी सफिशियंट पार्टमध्ये प्रूव्ह करू. पहिली लिहू आपण नेसेसरी कंडिशन. नेसेसरी कंडिशन जी आहे ती सॉल्व करूया याची. सपोज दॅट यांना इक्वेशन नंबर 1 देऊ, ह्या दोघांना देऊ आपण इक्वेशन 1, याला देऊ इक्वेशन नंबर 2. सपोज दॅट लेफ्ट हँड साईड ॲझम्पशन केली आपण, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. यांच्या व्हॅल्यू पुट केल्या, हा बनेल ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार. कशानुसार, बाय इक्वेशन 1 नुसार. ओके, सो आपल्याला आता ह्याच्यावरून इक्वेशन 3 बनवायचं. आपण काय करू, लेफ्ट हँड साईडच्या सर्व टर्म राईट साईडला पाठवू. लेफ्ट हँड साईडच्या टर्म राईट साईडला गेल्या तर बनेल मायनस ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस मायनस प्लस ए बार डॉट बी बार इंटू सी बार मायनस ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार इज इक्वल टू काय मिळेल 0. लेफ्टच्या टर्म राईट साईडला गेल्या, हा मायनस ए बार डॉट सी बार इंटू बी बार. ओके, आणि राईट साईडला जो आहे तो प्लस आहे, सो ए बार डॉट सी बार इंटू बी बार एकमेकांसोबत 0 झाले. राहिलेल्या टर्म्स लिहिल्या, इम्प्लाईज ए बार डॉट बी बार इंटू सी बार मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार इज इक्वल टू 0. स्केलर प्रॉडक्टमध्ये मागे पुढे लिहित आहेत, सो बी बार डॉट सी बारला सी बार डॉट बी बार लिहू आपण. इथे बनेल आपल्याजवळ आता ए बार डॉट बी बार इंटू सी बार मायनस सी बार डॉट बी बार इंटू ए बार इज इक्वल टू 0. आणि इक्वेशन नंबर 2 नुसार ही व्हॅल्यू काय आहे, ए बार क्रॉस सी बार क्रॉस बी बार इज इक्वल्स टू 0. हे झालं आपलं सोल्युशन. कशानुसार, बाय इक्वेशन 2. हे जे हे काय आहे आपलं इक्वेशन नंबर 2. ओके, लेफ्ट हँड साईड ॲझम्पशन पुट केली, व्हॅल्यूज पुट केल्या, लेफ्ट हँड साईडची टर्म राईट साईडला गेल्या, जे कॅन्सल होतात कॅन्सल केले, आणि त्याच्यावरून इक्वेशन नंबर 2 तयार झालं, म्हणजे दुसरी साईड तयार झाली. सफिशियंट कंडिशन पाहू आता. सफिशियंट कंडिशन. सो आता आपण नेसेसरी कंडिशनला जसं सॉल्व केलं त्याला उलटं सॉल्व करत नाही आपण सफिशियंट कंडिशनला. याही मेथडने सॉल्व होतो तो. Let's suppose that a bar cross c bar क्रॉस बी बार इज इक्वल टू 0 घेतला. ओके, याला इक्वेशन नंबर 2 मधली याची लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू टाकली, ए बार डॉट बी बार इंटू सी बार मायनस सी बार डॉट ए बार बी बार इंटू ए बार इज इक्वल टू 0. कशानुसार, बाय इक्वेशन 2 नुसार. आता याच्यामध्ये एक टर्म ॲड करायची, एक टर्म सबट्रॅक्ट करायची. जसं उलटं लिहत नाही राहिलो मी याच्यामध्ये. सबट्रॅक्ट केली टर्म ए बार डॉट सी बार इंटू बी बार प्लस ए बार डॉट बी बार इंटू सी बार, ॲड केली टर्म ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस
सी बार डॉट बी बार इंटू ए बार इज इक्वल टू 0. हे पहा, आपण याच्यामध्ये ही टर्म सबट्रॅक्ट केली आणि सेम टर्म ॲड केली. प्लस मायनस 0 ओरिजिनल इक्वेशन जसेच्या तसे राहतात. त्या लेफ्ट हँड साईडच्या दोन्ही टर्म्स म्हणजे पहिल्या दोन टर्म्स लेफ्ट हँड साईडला घेतल्या, दुसऱ्या साईडला पाठवल्या की त्या पॉझिटिव्ह होतील. सो याला लिहू शकतो आपण ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस ए बार डॉट बी बार इंटू सी बार इक्वल टू राहील आपल्याजवळ ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस सी बार डॉट बी बारलाच कसं लिहू शकतो आपण बी बार डॉट सी बार इंटू ए बार. ओके, इक्वेशन 1 नुसार ह्या लेफ्ट हँड साईडच्या टर्मची जी व्हॅल्यू आहे ती आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू राईट हँड साईडची व्हॅल्यू आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कशानुसार? बाय इक्वेशन 1 नुसार. ओके, इझी. वेक्टर ट्रिपलचे फॉर्म्युले लिहिले. पहिला वेक्टर ओपन आहे 123, दुसरा वेक्टर ओपन आहे 231. नेसेसरी कंडिशनमध्ये लेफ्ट हँड साईडच्या दोन टर्म ॲझम्पशन केल्या, व्हॅल्यू पुट केल्या, लेफ्टच्या टर्म राईटला गेल्या, राईट हँड साईडचं इक्वेशन मिळालं. सफिशियंट कंडिशनमध्ये उलटं सॉल्व करत आणलं, सोल्युशन्स मिळून जातात. ठीक आहे, जर पहिला पार्ट आठवणे तर दुसरा पार्ट ऑटोमॅटिकली आठवणे. 2 वेळा एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओके, सो इथे आपल्याला पहा अँगल फाइंड करायचे आहेत. आपल्याला कंडिशन दिली ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार बाय 2. फाइंड द अँगल्स विच ए बार मेक्स विथ बी बार. ए बार बी बार सोबत अँगल तयार करतो नॉन पॅरललची कंडिशन असताना. इझी क्वेश्चन आहे, एकदमच इझी क्वेश्चन आहे. पहा, लेफ्ट हँड साईड आहे ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार बाय 2. लेफ्ट हँड साईडला व्हेक्टर ट्रिपलचा फॉर्म्युला पहिला व्हेक्टर ओपन असताना 132 म्हणजेच ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस 123 ए बार डॉट बी बार इंटू सी बार इज इक्वल टू बी बार बाय 2. 132 मायनस 123. आता फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे. राईट साईडचा बी बार लेफ्ट साईडला, लेफ्टचा मायनस टर्म राईट साईडला. ए बार डॉट सी बार इंटू बी बार मायनस बी बार बाय 2 इज इक्वल टू ए बार डॉट बी बार इंटू सी बार. लेफ्ट साईडमधून बी बार कॉमन निघाला. ए बार डॉट सी बार मायनस 1 बाय 2 कॉमन निघाला. बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार इंटू सी बार. आता गिवन आहे बी बार आणि सी बार हे नॉन पॅरलल. गिवन बी बार अँड सी बार आर नॉन पॅरलल. नॉन पॅरलल आहे आणि इक्वल टू, याचा अर्थ कोएफिशियंट इक्वल्स टू असले पाहिजे 0. आपण म्हणू शकतो देअरफॉर ए बार डॉट सी बार मायनस 1 बाय 2 इज इक्वल टू 0 अँड ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. सो याला म्हणता येईल आपल्याला ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 1 बाय 2 अँड ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. सो अँगल बिटवीन ए कॉमा सी इज इक्वल टू, हे पहा कॉस ए बी सी जे ते युनिट वेक्टर, पहा क्वेश्चनमध्ये दिलेले युनिट वेक्टर. सो मॅग्निट्यूड तर 1 झाला. अँगल 1/2 डॉट प्रॉडक्टचा फॉर्म्युला आहे कॉस. कॉसमध्ये 1/2 केव्हा म्हणतो सांगा? ज्यावेळेस आपला जो 60 डिग्री. साईनमध्ये केव्हा म्हणतो 0 1/2 0 30 डिग्री आणि कॉसमध्ये तो 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे किती? π/3. सो अँगल बिटवीन ए अँड सी मिळेल π/3 आणि ए बी मधला अँगल बिटवीन ए अँड बी हा किती मिळेल आपल्याला? 0. कॉस 0 कितीवर? 90 डिग्रीवर. कॉस 90 0. सो इथे किती मिळेल आपल्याला? π/2. ए बी मधला जो अँगल आहे तो अँगल किती मिळतो आपल्याला? π/2. ओके, सो तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. आपण काय केलं? राईट हँड साईडचा बी बार लेफ्टला आणला, बी बार कॉमन निघाला. ओके, बी बारमधली व्हॅल्यू आणि राईट साईडची व्हॅल्यू हे इक्वल आहेत. दोन्ही वेक्टर बी बार सी बार नॉन पॅरलल आहे, म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स कोएफिशियंट टर्म 0 आहेत. त्याच्यावरून आपल्याला अँगल तयार झाले. एक मिळाला π/3 आणि दुसरा मिळाला π/2. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार इज इक्वल टू डिटरमिनेंट ए बार डॉट सी बार ए बार डॉट डी बार बी बार डॉट सी बार बी बार डॉट डी बार. हा क्वेश्चन जो आहे हा AQ सिरीजमध्ये आलेला आहे. ओके, सोल्युशनमध्ये आता इथे 4 वेक्टर, आपण एका वेक्टरला नाव देऊ, डिनोट करू सी बार क्रॉस डी बार इज इक्वल टू ई बार. सो लेफ्ट हँड साईड आहे आता ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार. व्हॅल्यू पुट केली तर हा झाला ए बार क्रॉस बी बार डॉट ई बार. सी बार क्रॉस डी बारची व्हॅल्यू टाकली. आता डॉट आणि क्रॉस स्केलर ट्रिपलमध्ये डॉट आणि क्रॉस जर आपण इंटरचेंज केले तरी व्हॅल्यू बदलत नाही, दोघांची व्हॅल्यू जी आहे ती सेम येते. सो डॉट क्रॉस इंटरचेंज केले. ए बार डॉट
बी बार क्रॉस ई बार. हे पहा, ए पहिला, बी दुसरा, ई तिसरा, ए पहिला, बी दुसरा, ई तिसरा. सो ए बी ई जिथल्या तिथे डॉट आणि क्रॉसला इंटरचेंज केलं. रिझन देतो इथे, इंटरचेंज ऑफ डॉट अँड क्रॉस. डॉट आणि क्रॉस इंटरचेंज केले तरी प्रॉडक्ट जो आहे तो चेंज होत नाही. सो याला लिहू शकतो आपण इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस ई बारची जी व्हॅल्यू ती पुट केली सी बार क्रॉस डी बार या फॉर्ममध्ये. सो इथे परत आता ए बार डॉट. पहा, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फॉर्म्युला कोणचा बनतो, पहिला वेक्टर ओपन आहे 123चा. सो 132 बी बार डॉट डी बार इंटू सी बार मायनस 123 बी बार डॉट सी बार इंटू ए बार, बी बार डॉट सी बार इंटू डी बार. ओके, हा आहे आपला जो डी. 132 बी बार डॉट डी बार इंटू सी बार मायनस 123 बी बार डॉट सी बार इंटू डी बार. ओके, डॉट प्रॉडक्ट घेतला तर हा झाला बी बार डॉट डी बार इंटू ए बार डॉट सी बार मायनस बी बार डॉट सी बार इंटू ए बार डॉट डी बार. याला आपण डिटर्मिनंटमध्ये लिहू शकतो. पहिला क्रॉस प्रॉडक्ट केला की 0 मिळतो. सो याला लिहू शकतो आपण ए बार डॉट सी बार, ए बार डॉट डी बार, बी बार डॉट सी बार आणि बी बार डॉट डी बार. ह्या डिटर्मिनंटची जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर हाच मिळतो. पहा, ए बार डॉट सी बार, बी बार डॉट डी बार म्हणजे ही साईड मायनस ए बार डॉट डी बार आणि बी बार डॉट सी बार, हे पहा ही साईड. ओके, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो इझी क्वेश्चन आहे. आपण सी बार क्रॉस डी बारला ई बार नाव दिलं, डॉट आणि क्रॉस इंटरचेंज केले. सरळ सरळ आपण व्हेक्टरचा प्रॉडक्ट्स घेतले, त्याला डिटर्मिनंटमध्ये प्लेस केलं. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे हे मिळालं सोल्युशन. इझी क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रूव्ह दॅट ए बार क्रॉस बी बार क्रॉस ए बार क्रॉस सी बार डॉट डी बार इज इक्वल टू ए बार डॉट डी बार इंटू बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. ए व्ही सिरीजमध्ये आलेले 3 मार्क्स. इझी क्वेश्चन आहे. यामध्ये नाव द्यावं लागेल, कोणत्यातरी एका वेक्टरला नाव द्यावं लागेल आणि वेक्टरला सॉल्व करावं लागेल. चला, लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. याच्यामध्ये ए बार क्रॉस बी बारला नाव देऊ आपण ई बार. ए बार क्रॉस बी बारला नाव दिलं ई बार. देअरफॉर लेफ्ट हँड साईड बनेल आपला जो ए बार क्रॉस बी बार क्रॉस ए बार क्रॉस सी बार डॉट डी बार इज इक्वल टू ई बार क्रॉस ए बार क्रॉस सी बार इंटू डी बार डॉट डी बार. ओके, इथे वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट. पहिला वेक्टर ओपन 132 मायनस 123 132 ई बार डॉट सी बार इंटू ए बार मायनस 123 ई बार डॉट ए बार इंटू सी बार आणि याच्या बाहेर डॉट डी बार. ई बारची व्हॅल्यू पुट केली. ई बार म्हणजेच आहे ए बार क्रॉस बी बार. सो ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार ब्रॅकेटच्या बाहेर ए बार मायनस इथे ब्रॅकेटमध्ये ई बारची व्हॅल्यू आहे ए बार क्रॉस बी बार डॉट ए बार ब्रॅकेटच्या बाहेर सी बार आणि डॉट डी बार. सो इथे तुम्ही ऑब्झर्व करा, इथे आपण व्हॅल्यू पुट केली, अजून ई बारची व्हॅल्यू पुट केलेली आहे ए बार क्रॉस बी बार. सो इथे ए बार 2 वेळा झाला. स्केलर ट्रिपलमध्ये ए बार 2 वेळा. एक वेक्टर रिपीट झाला की व्हॅल्यू बनते 0. सो इथे बनेल आपल्याजवळ ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार इंटू ए बार मायनस 0 आणि ब्रॅकेटच्या बाहेर डॉट डी बार. सो हा झाला आता तुमच्याजवळ बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार, ए बार राहिला आणि डॉट डी बार राहिला. हे पहा, ही आहे राईट हँड साईड. 3-4 स्टेपमध्ये सोल्युशन मिळतात आणि 3 मार्कचे क्वेश्चन आहे. काय केलं, ए बार क्रॉस बी बारला ई बार नाव दिलं. वेक्टर ट्रिपलचा फॉर्म्युला वापरला 132 मायनस 123चा. ई बारची व्हॅल्यू परत पुट केली. इथे वेक्टर ट्रिपलमधले स्केलर ट्रिपलमधले 2 वेक्टर सारखे, सो याची व्हॅल्यू झाली 0. राहिलेले वेक्टर लिहिले ए बार डॉट डी बार या फॉर्म्समध्ये तयार. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू ए बार बी बार सी बारचा स्क्वेअर. यामध्ये सी बार क्रॉस ए बारला आपण नाव देऊ आणि याचं सोल्युशन काढू. सो आपण सी बार क्रॉस ए बारला ई बार नाव देऊ. लेफ्ट हँड साईड लिहिली ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार क्रॉस सी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार क्रॉस सी बार क्रॉस ई बार. ओके,
सो इथे दुसरा वेक्टर ओपन आहे. सो 132 मायनस 231चा फॉर्म्युला वापरला इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट पहिले येईल 132 बी बार डॉट ई बार इंटू सी बार मायनस 231 सी बार डॉट ई बार इंटू बी बार. ठीक आहे. 132 मायनस 231 इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केली ए बार क्रॉस बी बार डॉट बी बारची व्हॅल्यू टाकली, सॉरी बी बार डॉट ई बारची व्हॅल्यू टाकली सी बार क्रॉस ए बार इंटू सी बार मायनस इथे पण व्हॅल्यू टाकली सी बार डॉट सी बार क्रॉस ए बार इंटू बी बार. ओके. इथे जो आहे तो सी 2 वेळा आला, सो स्केलर ट्रिपलची व्हॅल्यू 0 झाली. याला लिहू शकतो आपण इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार, हा झाला बॉक्स प्रॉडक्ट बी बार सी बार ए बार इंटू सी बार मायनस 0. लिहिता येईल ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार आणि बॉक्स प्रॉडक्ट बी बार सी बार ए बार, हा होईल बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इंटू. सो याला 2 वेळा चेंज केले पहा, ए बार बी बार सी बार जसं तसं. याला पहिले चेंज केलं तर हा झाला मायनस बॉक्स प्रॉडक्ट ए बार सी बार बी बार आणि याला लिहिता येईल आपल्याला बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार इंटू मायनस मायनस प्लस बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बार. सेकंड आणि थर्ड वेक्टरला चेंज केलं म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट ए बार बी बार सी बारचा स्क्वेअर. ओके. सो इझी वेने सॉल्व्ह होते. पाहिजे राईट हँड साईड मिळाली आपल्याला. सो इझी आहे. फक्त तुम्हाला एक वेक्टरला पुट करावं लागेल आणि त्याला कॅल्क्युलेट केलं की सोल्युशन मिळतं. हा क्वेश्चन AUAX मध्ये 4 मार्क्ससाठी आलं. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल पूर्णचे पूर्ण युनिट सोपं आहे, इझिली आहे, पाठ करायची गरज नाही. 2-3 वेळा रिवाईज केलं की पूर्ण युनिट जे आहे ते तयार होऊन जातं आपल्या जो